हरीचिया दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणणे हरपले, नेनने ते गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मणी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की. हरीचिया दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ प्रकरणातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग असून 5 चरणाचा असा आहे. विठ्ठल विठ्ठल. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा असून सर्वांच्या परिचित असलेला असा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज हरिदासांचं जे निर्दुष्ट लक्षण आहे ते या अभंगातून करतायत. लक्षण करीत असताना शास्त्रीय भाषेमध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव तिन्ही दोष वगळून केलेलं लक्षण हे निर्दुष्ट लक्षण असतं. 3 पैकी एखाद्या दोषाने युक्त असलेलं सदोष लक्षण आणि सदोष लक्षण लक्ष्याच्या वा वस्तूच्या सिद्धीला कारणीभूत नसतं. याकरता महाराजांनी संतांचं हरिदासांचं हे निर्दुष्ट लक्षण सांगितलेलं आहे. की महाराज म्हणतायत हरिदास कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणतात, तर दश दिशांना ज्यांना हरी भगवान परमात्मा आहे अशी ज्यांची प्रतीती आहे, ज्यांच्या मुखात सदैव हरिनाम आहे, जे निश्चिंत झालेले आहेत, ज्यांना जन्ममरण रहित अशी स्थिती प्राप्त झालेली आहे, ध्यानी मनी जनी ज्यांना हरीचंच दर्शन घडलेलं आहे, त्यांना म्हणतात हरिदास. विठ्ठल विठ्ठल आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. हरिदासांना दश दिशांना हरीची प्रतीती आहे हे सांगत असताना 4 गोष्टी सांगणं गरजेचं आहे. 4 वर्ग आहेत. एक भगवंत न मानणारा, देव नाही म्हणणारा एक वर्ग जगात आहे. दुसरा देव मानतो पण ज्याला अनुमान प्रमाण म्हणतात, अनुमान प्रमाणाने मानणारा. तिसरा आहे तो परोक्षत्वाने मानणारा आणि चौथा आहे तो अपरोक्षत्वाने मानणारा. असे हे 4 वर्ग आहेत. अर्थात पहिला जो वर्ग आहे देव नाही म्हणणारा, या जगात बरीचशी माणसं आपल्याला अशी भेटतात की देव नाही म्हणतात. आता त्याचं उत्तर थोडक्यात सांगायचं आहे. देव नाही म्हणणाऱ्यांना देव आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याचं ज्ञान असावं. नाही तर कदाचित तुम्ही असं म्हणाल, ज्यांच्या दृष्टीनं देव नाही ते कीर्तनाला नाहीत, ज्यांच्या दृष्टीनं देव आहे तेच कीर्तनाला आहेत. मग देव नाही म्हणणाऱ्यांचं देव आहे म्हणणाऱ्यांजवळ का सांगता, कदाचित असं म्हणाल तुम्ही, अशी शंका येईल तुम्हाला. तर त्याचं उत्तर आहे, बऱ्याच वेळेला देव नाही म्हणणारे मानणाऱ्या देवांना म्हणजे देव मानणाऱ्यांना अडचणीत आणतात. त्यावेळेला त्यांचं निरसन करण्यासाठी, त्यांच्यावर मात करण्यासाठी आणि आपलं मत सिद्ध करण्यासाठी आपल्या तत्वाचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान असावं. याकरता ही गोष्ट देव आहे म्हणणाऱ्या सर्व आस्तिकांना, पारमार्थिकांना या गोष्टीचं ज्ञान होणं आवश्यक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, देव नाही म्हणणाराचं जे म्हणणं आहे ना, शास्त्रांनी लवकरात लवकर ते खंडन करून टाकलेलं आहे. खरं म्हणजे देव नाही म्हणणाऱ्यांना आपण विचारावं की बाबा रे, देव नाही म्हणतो, जसं देव आहे म्हणण्यासाठी प्रमाण पाहिजे, देव आहे म्हणण्यासाठी आपल्याजवळ प्रमाण आहे, तसं देव नाही म्हणणाऱ्यांना, देव न मानणाऱ्यांजवळ प्रमाण कोणतं आहे त्यांना विचारा तू. त्यांच्याकडे एकच प्रमाण आहे. ते म्हणतील आमच्याकडे पण प्रमाण आहे, देव नाही म्हणतोय आम्ही. म्हणजे कोणतं, जे नास्तिक दर्शनकाराचं मत आहे ना, चक्षुर्वै सत्यम, डोळ्याला दिसतंय ते आहे आणि जे डोळ्यांनी दिसत नाही ते जगात नाही, असा एक वर्ग आहे. जे दिसतंय ते आहे, दिसत नाही ते नाही. जर देव असता तर तो कधी काळी डोळ्याला दिसला
असता. ज्या अर्थी डोळ्यांना दिसत नाही त्या अर्थी तुमचा देव नाही असं ते स्पष्ट म्हणतात. आता यांचं म्हणणं कसं खंडन करायचंय याला उष्ट्रलकुटी न्याय म्हणतात शास्त्रामध्ये. राजस्थान सारख्या प्रदेशमध्ये वालुका प्रदेश असल्याने तिथे बहुअंशी व्यवहार उंटावरती होतात. उंटावर जर सरपण वाहण्याचं काम असेल, लाकडं वाहण्याचं काम चाललं असेल, एखादा उंट थकला भागला चालत नसेल तर उंट हाकणारा काय करतो, उंटावरच लाकूड घेतो, उंटालाच मारतो आणि मारून झालं की पुन्हा उंटाच्याच पाठीवर ठेवतो. हा चला, सांभाळायचंही त्यानीच आणि त्यानीच मार खायचाही त्यानीच. याला उष्ट्रलकुटी न्याय म्हणतात. शास्त्रात हजारो न्याय आलेले आहेत, त्यापैकी हा एक न्याय आहे. तसं एखादा नास्तिक म्हणू लागला की देव नाही, कशामुळे, डोळ्याला दिसत नाही त्या अर्थी देव नाही, तर त्याचं लाकूड त्यालाच कसं मारता येईल यासाठी युक्ती सांगतो. म्हणजे शास्त्राने सांगितले. शास्त्रकार म्हणतात त्याला तुम्ही विचारा, जे डोळ्यांना दिसतं ते आहे, जे डोळ्यांना दिसत नाही ते नाही. असं जर तुझं मत असेल तर सांग, मृगजळ डोळ्यांना दिसतं की दिसत नाही? काय म्हणेल तो? दिसतं. ठीक आहे, बरोबर. मग डोळ्यांना मृगजळ दिसतं पाण्यासारखं, मग खरं पाणी आहे का ते? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही, मृगजळ जर पाणी असतं तर दुष्काळामध्ये आपल्याला निवेदन देण्याची गरज काय होती की तुम्ही लोकसभेच्या प्रचार दौऱ्याला आले असता आमच्या गावात सभेत तुम्ही जाहीर आवाहन केलं होतं की आमच्या धरणातलं पाणी काढून तमक्या धरणात टाकून सुपर कॅनल काढून पाईपलाईन योजना राबवून कायमची पाणी टंचाई दूर करू, तुमचा एरिया सुजलाम सुफलाम बनवेन, त्याच्याशी मी वचनबद्ध आहे, तुम्ही फक्त मला मतदान करा. आता तुम्ही निवडूनही आलात, आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे, पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत, दिवसा टँकर येतो, त्याच्यावरून मारामारी भानगडी होतात आणि रेशन कार्डावरती मानसी 2 लिटर 5 लिटर पाणी मिळतंय, तेव्हा आमची पाण्याची व्यवस्था करणार ती नेमकी कधी? तर या तारखेच्या आत केली तर ठीक, नाही तर आम्ही स्थलांतर करू, कळावे आपली ग्रामपंचायत. हे जे निवेदन आहे मंत्र्यांना दिलेलं, हे कशा करता? मग त्यांच्या भागात मृगजळाचं पाणी नाही का? मृगजळ दिसतंय पण मृगजळ नाही. मग आता जो म्हटला होता ना, जे दिसतंय ते आहे, मग मृगजळ दिसतंय, मग आहे का? नाही. किंवा दुसरं उदाहरण, रज्जू सर्प, दोरीवर सर्पाची कल्पना आहे, होते, दिसतोय सर्प, खऱ्या अर्थाने सर्प आहे का? म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते आहे असं म्हणणं चूक आहे. आता काही गोष्टी दिसत नसूनही आहेत, त्या दिसत नाहीत पण नाही म्हणण्याची शास्त्रांनी 4-5 गोष्टी सांगितल्यात. पुष्पेगंधम तिलेतैलम काष्टेवनी पैघृतम इक्षुगुडम तथा ते पश्चात्मानं विवेकतः. या गोष्टी कळल्या तुम्हाला? मग ठीक आहे. त्याच्या 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहे. फुलातला मकरंद दिसत नाही, तिळातलं तेल दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही, उसातली गोडी दिसत नाही, पण ही वस्तू नाही असं म्हणता येत नाही. मग शास्त्रकारांनी त्याच्या शेवटच्या टोकानी प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ वापरलाय. विवेकतः पश्चात्मानम. हो, विचार करून पहा. बाबा कसं? नाकाला लावून पहा म्हणजे फुलातला मकरंद कळेल, वाटून पहा तिळातलं तेल कळेल, घर्षण करून पहा लाकडातला अग्नी कळेल, मंथन करून पहा दुधातलं तूप कळेल, खाऊन पहा ऊसातली गोडी कळेल, तशी सत्संगती करून पहा जगातला देव कळेल. उगी केसांची लांबी वाढून देव नाही म्हणत फिरणं हे बरोबर नाही. विठाला 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 विठाला. या वेळेला उगीच देव नाही म्हणत फिरणं असे आहेत जगामध्ये, देव नाही म्हणणारे. त्यांना सांगावं विवेकतः पश्चात्मानम. मग आता शास्त्रकार सांगतायत की बाबा ह्या गोष्टी दिसत नाहीत म्हणून नाहीत का? तसा देव दिसत नाही म्हणजे नाही का? त्याच्या मताचं खंडन झालेलं आहे. पण तेवढ्यावर जर तो नाहीच आटोपला तर त्याला दुसरं शास्त्र सांगा. त्याला सांगा की ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी चित्रकार मानशील की नाही, ज्या अर्थी घट आहे त्या अर्थी कुंभार मानशील की नाही, ज्या अर्थी वस्त्र आहे त्या अर्थी विणणारा मानशील की नाही, ज्या अर्थी अलंकार दिसत आहेत त्या अर्थी अलंकार घडवणारा मानशील की नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती ओव्या सांगितलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ना तरी भूमी आतोनी स्वयंभ काय घड्या गाडग्याचे निगती कोंभ ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय असं कधी झालं का तुम्ही शेतीमध्ये फिरायला गेलात आणि त्या मातीचे मडकेच तयार झाले आपोआप? नाही. मग कुलाल मतीचे गर्भ त्या ठिकाणी कुंभाराची गरज आहे. कुंभाराने घडवल्यानंतर घट घडला जातो. एक अलंकार ना तरी सोने लेणे हो नि घडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोन्याचं लेण्यात रूपांतर होतं, अर्थात करणार आहे. बरं, हे वस्त्र बनलं कापसाची पोटी, काय कापडाची होती पेटी. कापसाच्या पोटामध्ये कपड्यांची काही खाण आहे? नाही. त्या विणणारा लागतो तेव्हा त्याचं वस्त्र बनतं, किंवा चित्रकार लागतो तेव्हा चित्र तयार होतं. मग चित्रकाराशिवाय जर चित्र नसेल, कुंभाराशिवाय घट नसेल, अलंकार करणाऱ्यांशिवाय अलंकार नसतील आणि विणणाऱ्याशिवाय जर वस्त्र नसेल तर परमात्म्याशिवाय जगत नाही. ज्या अर्थी जगत आहे त्या अर्थी परमात्मा आहे. विठाला 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 विठाला. जगत नावाची वस्तू आहे ना, म्हणजे कार्य आहे ना, म्हणजे त्याचा करता आहे. शास्त्राने सुंदर वर्णन केलेलं आहे. जगत आम्ही यदि नो करता कुलालेन विना घटहा
चित्रकारं विना चित्रं स्वतएव भवेत् तदा. शास्त्रकार म्हणतायत जगताम यदि नो करता, जगताचा करता परमात्मा आहे. जसं स्वतएव भवेत् तदा, सांगा बरं, असं स्वभावता साहजिक रीतीने असं कधी घडलंय का? नाही. कार्य आहे म्हणजे करता आहे. तसं चित्र विचित्र चेतन जगत आहे, त्या अर्थी याच्या पाठीमागे करता निश्चित परमात्मा आहे. हे नास्तिकवाद्यांचं मत खंडन करण्यासाठी आपलं असलेलं हे तत्वज्ञान आहे. म्हणून देव नाही म्हणणं चूक आहे, आहे हे निश्चित आहे. पण यांनी तरी त्याला आहे हे कशावरून सांगितलं? याला म्हणतात अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय? ज्या अर्थी त्या अर्थी, यत्र यत्र धूमो तत्र तत्र वह्निः, याला म्हणतात अनुमान प्रमाण. ज्या अर्थी धूर निघताना दिसतोय त्या अर्थी अग्नी असावा, अनुमान प्रमाण आहे. हो, ज्या अर्थी फुलांनी फळांनी बहरून गेलेली बाग आहे त्या अर्थी वसंत ऋतूचं आगमन झालं असावं, अनुमान प्रमाण. बर, ज्या अर्थी नदीला पूर आलाय आपल्या गावात पाऊस न पडता त्या अर्थी उगमस्थानी कुठेतरी पाऊस झाला असावा, हे अनुमान प्रमाण. ज्या अर्थी इथे एकत्र मिळून सर्व भजन करतायत या गावात सप्ताहाचं वगैरे आयोजन असावं, अनुमान प्रमाण. ज्या अर्थी इथे सगळे एकत्र मिळून रडतात कोणीतरी बऱ्यापैकी वारला असावा, अनुमान प्रमाण. याला अनुमान प्रमाण म्हणतात. यत्र यत्र हा तत्र तत्र या नियमाने. तसं ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी करता परमात्मा आहे, याने अनुमान प्रमाणाने मानला. पहिल्यांदा देव नाही म्हणणारा एक, दुसरा अनुमान प्रमाणाने मानणारा एक, पण तिसरा त्याच्या पुढचा शास्त्री पंडित झालेला, हो विद्वान झालेला, त्यांनी सांगितलं बाबा रे, नुसतं अनुमान करणं चूक आहे, बऱ्याच वेळेला अनुमान चुकतं सुद्धा. तसं आमच्या देवाच्या बाबतीत परोक्षत्व. परोक्षत्व म्हणजे शास्त्राचा धांडोळा घेऊन शास्त्राचा अभ्यास करून संपूर्ण तत्वाच्या दृष्टीने जगतात परमात्मा कसा व्याप्त आहे, व्यापून आहे, अर्थात याचं ज्ञान होणं, याला परोक्षत्व म्हणतात. विद्यारण्य स्वामी पंचदशी नामक ग्रंथामध्ये या दोन्ही गोष्टी सांगतात, परोक्षत्व आणि अपरोक्षत्व. ते म्हणतात अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तत्, पण अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कार असं उच्यते. अस्ति ब्रह्मेति आणि अहम ब्रह्मेति असे दोन प्रकार आहेत. जगात ब्रह्म आहे अशी प्रतीती, याला परोक्षत्व. पण मीच ब्रह्मरूप आहे या बोधावर जाणं, हे अपरोक्षत्व. विठला 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 विठला. आता तिसरा जो वर्ग आहे ना, हा परोक्षत्वाने जाणणारा. सर्वम खलु इदम ब्रह्म, तो म्हणतो सर्वत्र ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी त्वम ब्रह्मास्मी. बरं, सर्वत्र ब्रह्म आहे, परंतु त्याच्या पुढचा जो वर्ग आहे ना चौथा, तो चौथा वर्ग असा आहे की तो देव झाला आणि त्यांनी सर्वत्र देव बघितला. हा चौथा वर्ग आहे. स्वतः देव झाला आणि सर्वत्र देव बघितला, बस हा चौथा वर्ग. त्यांनी अगोदर देवत्व स्थिती प्राप्त करून घेतली. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हो, विचार करून बघितलं तर मी वासुदेव आहे या बोधावर गेला. गीतेमध्ये आहे ना, तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत् परायणः, या श्लोकावरची पहिली ओवी डोळ्यापुढे आणा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, या बोधावरती गेला. आपण ब्रह्मनिष्ठा राखे, माझ्यातही ब्रह्म आहे, बाहेरही ब्रह्म आहे, म्हणून या बोधावरती गेला. जो देव झाला आणि सर्वत्र देव बघू लागला, त्यात आमचे संत महात्मे आहेत. हो, तिथं परोक्षत्वाने त्यांनी देव नाही जाणला, देव होऊन देव बघितला. त्यांना देव कुठं कुठं कसा कसा दिसला, एकनाथ महाराज म्हणतात कुठं नाही, दश दिशांना त्यांना ईश्वराचं दर्शन झालं. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात. अभंगाच्या पहिल्या चरणात हरीची या दासा आणि हरी दाही दिशा. बरं, 10 दिशा म्हटलं की आपल्या लक्षात येतील. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या झाल्या 4, आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य ह्या झाल्या 4, उपदिशा मिळून झाल्या 8, अध आणि ऊर्ध्व ह्या 2 मिळून झाल्या
10 झाल्या की नाही? हा मग ठीक आहे. तेव्हा ह्या 10 दिशा झाल्या एकूण. या हरिदासांना या दश दिशांनाही हरी दिसतो. जिकडे बघितलं, ज्या दिशेला तोंड वळवलं त्यांनी तिकडे हरी, जिकडे तोंड वळवलं तिकडे हरी. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचून ठाव नाही कोठे रे. हो, किंवा निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग. कैसा बाहे जो भीतरू हरी, कैसा बाहे जो भीतरू हरी, बिंबी बिंबला एक सूत्री. बर, बिंबी बिंबला एक सूत्री. त्यांनी असं सांगितलंय, बाहे जो आणि भीतरू, बाहेरही आणि आतही. आणि दश दिशांना, 10 दिशांना नव्हे, जिकडे पाहिलं तिकडे आणि ज्यांच्यात पाहिलं त्यांच्यात, देवाशिवाय दुसरं त्यांना काही दिसतच नाही. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या फार सुंदर बोल आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, सांगू, आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. मग वाड धाकुटे न म्हणते, सजीव निर्जीव तरी नेनती, देखले वस्तू उजुलुटी ती नीच म्हणून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, संत महात्मे प्रत्येक वस्तूला नमस्कार करताना दिसतात. कधी कुत्र्यांना नमस्कार, कधी गाढवांना नमस्कार, कधी वृक्षांना, कधी दगडांना, जडसृष्टी चेतनसृष्टी ईश्वरसृष्टी सर्वांना नमस्कार करताना देतात. याचं कारण आहे, रूप देखून सर्वत्र नमस्कारी. त्यावेळेला जे नमस्कार करतायत त्या वृक्षांना नव्हे, त्या दगडांना नव्हे, त्यात त्यांना परमात्म दर्शन घडतं आणि त्यामुळे ते नमस्कार करतायत. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, वासुदेव सर्वमिते समहात्मा सुदुर्लभा. वासुदेव सर्वमिती, सर्वत्र त्यांना वासुदेवाचं दर्शन आहे. किंवा अभंगात सांगायचं ठरलं तर महाराज म्हणताय, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. हे समस्त हे श्री वासुदेव, ऐशी या प्रतीती रसाचा ओतला भाऊ, अशी त्यांची प्रतीती आहे. ह्याच्यापेक्षा जया प्रतीतीची या वाखारा आणि पोवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हुआथी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अर्जुना, अशी प्रतीती ज्यांना आलेली आहे ना, तो महात्मा दुर्लभ समजा, अत्यंत दुर्लभ आहे. हो, फार दुर्लभ आहे. बाकीचे सुलभ आहे, पण हे महात्मे अत्यंत दुर्लभ आहे. म्हटले असं हो, भागवतात सांगितल्याप्रमाणे अशांची भेटी, अशांचा सहवास, अशांचं दर्शन फार मोठं दुर्लभ आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियांची भेटी नातुडे, हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. एकनाथ महाराज सांगतायत, असे महात्मे जर भेटले तर हे दुर्लभ आहे. आणि महाराज म्हणतायत, मग ही प्रतीती आहे, सर्वत्र भगवत दर्शन ही त्यांची प्रतीती आहे. म्हणून या सर्व प्रमाणाचा अर्थ हा आहे, ते बघतील तिकडे भगवान परमात्म्याचं दर्शन. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. एकनाथ महाराज खांद्यावरती कावड घेऊन काशी विश्वेश्वराला निघाले. एक गाढव पाण्या वाचून तरमळत होतं. त्यांना नाथ महाराजांनी कावड उतरवली. देवाला पाणी घालण्याऐवजी त्या गाढवाला पाणी पाजलं. अर्थात बाकीचे लोक म्हणू लागले, काय हो, गाढवाला पाणी पाजलं? एकनाथ महाराज म्हणले, तुम्ही गाढव म्हणा, अरे उपाधी दोष विरहित बघितलं तर माझं चैतन्यच परमात्म तत्व त्यात भोतप्रोत भरलेलं आहे. एकनाथ महाराजांना गाढव दिसत नव्हतं, देव दिसत होता. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्यांना ते गाढव दिसत नव्हतं, देव दिसत होता. अर्थात त्यांना गाढव का दिसत नव्हतं? झाला अंगे देव होईल आपण तयासी हे जन अवघे देव. जो स्वतः देव झाला त्याला जगत देव दिसतं. ते देव झाले होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. आपल्यालाच गाढव का दिसतं? सरळ उत्तर आहे. एकनाथ महाराज स्वतः देव झाले होते त्यामुळे त्यांना देव दिसत होता. आपल्याला गाढव का दिसतं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. विठाला 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 विठाला. हो, अर्थात या बोलण्याचा अर्थ आहे, आपण गाढव म्हणून असं म्हटलं तर आपल्यालाच वाईट वाटेल. त्याच्यापेक्षा त्याचं उत्तर एकच आहे, सर्वत्र ईश्वर दर्शन आपल्याला घडलेलं नाही आणि अहंकार आपला संपलेला नाही किंवा यापेक्षा आपली उपाधी दोष पाहण्याची दृष्टी गेलेली नाही म्हणून आपल्याला देव दिसत नाही. विठोबा रखुमाई रखुमाई जय जय
विठोबा रखुमाई हरीच्या दासांना हरी दाही दिशांना असल्याची प्रतीती आहे. यात थोडासा शास्त्रीय अर्थ असा आहे, हरी दश दिशांना आहे हे म्हणण्याला फार महत्व नाही, कारण हा वेदांताचा सिद्धांतच आहे. हरिदेव जगत जगदेव हरी वेदांताचा सिद्धांतच आहे हा. किंवा एको देव सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. एको देव सर्वभूतेषु गूढा हा शास्त्राचा सिद्धांतच आहे, वेदांताचा सिद्धांतच आहे. तेव्हा हरी सर्वत्र आहे हे सांगणं महत्वाचं नाही, हरी सर्वत्र आहे अशी अनुभूती प्राप्त करणं महत्वाचं आहे. हो साखर गोड आहे, साखर गोड आहे एखादा म्हणू लागला तर काय म्हणतील लोक, बरं झालं आज तुम्ही सांगितलं साखर गोड आहे, मला वाटलं भोपळ्यासारखी कडूच असेल. असं कधी आहे? अरे साखर गोड आहे हे तू कशाला सांगायला पाहिजे, हे जसं महत्वाचं आहे तसं देव सर्वत्र आहे हे सांगणं महत्वाचं नाही. हा तर कधीच ठरलेला सिद्धांत आहे, वेदांत आहे. मग मला तशी प्रतीती आहे हे महत्वाचं आहे. म्हणून महात्म्याने केलं काय, देव सर्वत्र आहे असा अनुभवला, सर्वत्र देव जाणला आणि जाणून सांगितलं की आमची अशी प्रतीती आहे, आम्ही जिकडे बघतो ना तेव्हा तिकडे आम्हाला देवच दिसतो. कहाँ पगडारू देखे आनेरा देखे तो सब वही ने घेरा. कहाँ पगडारू देखे आनेरा देखे तो सब वही ने घेरा. कहाँ पगडारू देखे आनेरा देखे तो सब वही ने घेरा. कहाँ पग दारू देखे आनेरा, मी पाय कुठे ठेवू, जिकडे पाहते तिकडे तोच तो आहे. सर्वांना कथाभाग माहिती आहे. नामदेवराय कच्चे आहेत असं सर्व संत मंडळींनी ठरवल्यावर देवाला विचारलं, देवा एवढे दिवस तुझं सान्निध्य प्राप्त होऊन मी अजून कच्चा आहे. म्हटले हो नामदेवा खरंच कच्चा आहे. मग काय करावं पक्क होण्यासाठी, जा परभणी जिल्ह्यात हिंगोली तालुक्यात औंढा नागनाथ क्षेत्री, तिथे खेचर स्वामी राहतात, तेव्हा त्यांचा आणि अनुग्रह घे. गुरु केला नाही म्हणून तू कच्चा आहे. ते बघतायत तर आपल्या पायातल्या खडावांसह महादेवाच्या पिंडीवर, तिथे जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्या महादेवाच्या पिंडीवर डोक्यावर पाय ठेवून झोपलेले. म्हणजे अरे बाप, एवढ्या लांब पंढरपूर कुठं, औंढा नागनाथ कुठं, आणि इथे येऊन पाहतोय ज्यांना गुरु करायचंय ते पायात चपलासह महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेत. निराश होऊन परतत असताना त्यांनी सांगितलं, का परत चाललात? म्हणजे तुम्हाला गुरु करायचं होतं, पण हे काय लक्षण तुमचं? म्हणजे गुरु नको करू, पण एक कर, वृद्धाप्य कालाने मला पाय उचलत नाहीत, जिथे पिंड नसेल तिथे माझे पाय ठेव. पाय जिकडे फिरवले तिकडे पिंड तयार व्हायची. त्यातून 2 प्रकारचा साक्षात्कार मिळाला. कोणता? की हे देवाच्या डोक्यावर पाय ठेवत नसून देवच यांचे पाय डोक्यावर घेऊन नाचतात, एवढा यांचा अधिकार आहे. एक, आणि मी आतापर्यंत पिंडीपुरतच ब्रह्मतत्व जाणत होतो, पण आज बघितलं, कोणीकडे बघितलं तर देवच देव आहे. याला म्हणतात समदर्शना, सर्वत्र दर्शन. हा सर्वत्र दर्शन त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून हरीच्या दासा, हरी दाही दिशा, दश दिशांना हरी आहे. पण महाराज म्हटले, माझा भगवान परमात्मा, एकनाथ महाराज म्हणतायत, त्या भगवान परमात्म्यावर तुम्ही जसा भाव ठेवाल ना तसा तो तुम्हाला प्रतीतीला येईल. असं समजू नका कोणाचा कसाय भाव असला तर सारखाच देव. जसा भाव तसा ठरलेला आहे. कोई भी चीज उठाओ छे छे अन्ना, असं एक वस्तू कोणती घ्या किंमत 6 आणे, असं होणार नाही. जशी किंमत बदलली वस्तू बदलली, वस्तू बदलली किंमत बदलली, तसा जसा तुमचा भाव तसा तुम्हाला देव असेल. मग महाराजांनी भावे जैसा तैसा हरी एक, हरी एकच आहे हा शास्त्र सिद्धांत आहे. पण तुम्ही जसं बघाल ज्या भावानी तसा तो तुम्हाला दिसेल. महाराज म्हणताय, तुम्ही जसं बघितला तसा तो दिसेल. याकरता भागवतातला एक कथा भाग सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये असा एक कथा भाग आहे की जेव्हा देवक नामाचा राजा, म्हणजे उग्रसेनाचा भाऊ, म्हणजे कंस हा उग्रसेनाचा पुत्र आणि त्यांचा भाऊ देवक, त्यांची मुलगी देवकी, तिचा विवाह करत असताना त्या प्रसंगी आकाशवाणी झाली की हिच्या पोटी 8वा येईल आणि तो तुझा वध करील, पराभव करील. त्यांनी सांगितलं, मग माझ्या बहिणीलाच मी मारलं तर हिच्या पोटी माझा भाचा कसा येईल?
मारण्याचा प्रयत्न केला, मारलं गेलं नाही. शेवटी सर्व तो कथाभाग आपल्याला माहिती आहे. आणि पुढे 7वा गर्भ योगमायेनं पळवला, 8वा भगवान कृष्णाचा अवतार झाला आणि गोकुळात परमात्मा निघून गेले. आणि तिकडची जी जन्माला आलेली माया मुलगी ती वसुदेवाने आणली, तीच कंसाने पकडली, मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला ती माया जाता जाताना बघ म्हणते, अरे मला काय मारतो, बाया माणसाची काय राजकारण करतो ग्रहस्था, अरे तुला मारणारा गोकुळात वाढतोय, त्याला मार म्हणजे कळेल तुला. आणि मग तेव्हापासून त्याला असं भय निर्माण झालं की माझा शत्रू गोकुळात वाढतोय. मग त्यांनी तो शत्रू मारण्यासाठी प्रयत्न केले. पहिल्यांदा पुतना मावशी पाठवली, वर्णन केले संतांनी. दिन दुर्बळाचे मारिता बालके, दिन दुर्बळाचे मारिता बालके, करिता ती शोके माय बाप. लहान मुलं मारली, सगळ्यांच्या आईवर रडू लागले आणि तेवढ्यामध्ये भगवान कृष्णाकडे गेली. पण परमात्म्याने मारायला आलेलीला मारून टाकलं. महाबळ दैत्य ब्राह्मणाचा वेश घेऊन गेले. भगवंतानी सांगितलं, जर तू ब्राह्मण वेश घेतला नसता आणि जर गोपीचंदन मस्तकाला लावलं नसतं तर तुलाही मारला असता. गोपी माझ्या भक्त आहेत, त्यांच्या पायाची माती म्हणजे गोपीचंदन आहे. आणि ते गोपीचंदन जो आपल्या कपाळाला लावतो ना, त्याला भगवान म्हणतात मी सुद्धा मारत नाही, तर काळ सोडून द्या, एवढा मोठा अधिकार आहे. पण त्याला दक्षिणा मात्र पोटभर दिली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. काय झालं, विटंबनाही केली त्याची. जिथे जिथे जागा सापडेल तिथे तिथे नांगर वखर येऊन धडाधड आपटायचे. पळत पळत गेला आणि कंसाला सांगितलं, कंसा तुझं भवितव्य काय बरं दिसत नाही. म्हणजे काय, अरे कृष्णाचं डिपार्टमेंटच असं आहे की ते दिसत नाही, पण जिथं जागा सापडेल तिथं येऊन आदळतं. काय सांगावं, आणि कोणाला म्हणावं कोणाला मारावं अशी स्थिती आहे. मग काग बक रिठा हे एवढे दैत्य पाठवले देवाने, यमसदनाला पाठवले. आघासूर दैत्य गिळण्याकरता आला, देवाने त्याच्या तोंडात प्रवेश केला, आपली उंची वाढवली आणि त्याला चिरून टाकलं. गिळिता आघासूर चिरोनी सांडी लावो. आणि मग कंसाने तातडीची बैठक घेतली. कंस म्हणू लागले की हे बघा, माझा एक एक माझ्या बाजूचा असलेला एक एक मोठमोठा शूरवीर मरतोय आणि शत्रू मात्र वाढतोय. आता त्याला मारण्याकरता काय करावं, तो का मरत नाही. त्यावेळेला सल्लागार समिती होतीच, हो ज्ञानी पंडित होतेच. त्यांनी सांगितलं, राजा आमच्या डोक्यात एक युक्ती आली. म्हणले काय, आपला शत्रू त्याच्या त्याच्या स्थानावर आहे आणि आपला जो जातो तो स्थान भ्रष्ट होतो. ज्याच्या त्याच्या स्थानावर ज्याची त्याची ताकद असते आणि स्थान भ्रष्ट झाला की ताकद कमी होते. मर्क कुत्र सुद्धा आपल्या गल्लीत चांगल्या कुत्र्यांवर वाव वाव करतं, सुटतं की नाही. पण आउट ऑफ बॉर्डर एकदा बाउंड्री पास केली त्यांनी, सीमा उल्लंघन केली, मग ते कुत्र याच्यावर उलटतं, इकडे आता नाही, आता हे रिवर्स टाकतं. मग अशी स्थिती आहे. तेव्हा चांगल्या कुत्र्याला देखील साधा कुत्रा आटोपत नाही, तसं तो आपला शत्रू आपल्या स्थानावर आहे. आणि पंडित लोक म्हणजे काय, नुसत्या गप्पा एसटी स्टँडवरच्या मारणारे होते का. त्यांनी शास्त्र सांगितलं, हे राजा कंस राजा, मी भागवत वाचलेले. पंडित म्हणू लागला, भागवतात एक कथा आहे, अरे नक्र केवढा छोटा आणि गजेंद्र केवढा मोठा. एवढ्या मोठ्या गजेंद्राला एवढा एवढा नक्र 1000 वर्ष आटोपला नाही. शेवटी विजय नक्राचा झाला. का, सरोवर हे स्थान कोणाचं आहे, नक्राचं आहे, गजेंद्राचं नाही. गजेंद्र त्याच्या स्थानावर गेला, त्यामुळे त्याची ताकद अधिक आहे. शास्त्राने सुंदर वर्णन केले भागवतामध्ये. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्र मपी कर्षती. स्वस्थान मासाद्य नक्र हा म्हणून गजेंद्र अपि कर्षती. गजेंद्राला आकर्षण केलं त्यांनी. पण शास्त्रकार म्हणताय, तो नक्र त्याचं सरोवर सोडून जर एसटी स्टँडच्या बाजूला रोडला फिरताना दिसला ना, आणि त्याला हत्ती काय करायचा आहे, मग कुत्रा असलं तरी फाडून टाकेल. सैव प्रच्युत स्थानात मग शुनापी परिभू येते. शुनापी म्हणजे कुत्र. तो सैव प्रच्युत स्थानात च्युत झाला त्याच्या स्थानापासून, मग त्याला कुत्र पुष्कळ झालं. कुत्र, त्याला हत्ती काय करायचा आहे. विठाला विठाला. मी कशा करता बोललो तुम्हाला, नक्र आपल्या स्थानावर आहे म्हणून त्याचं बळ अधिक आहे. बर, आपला शत्रू स्थानावर आहे म्हणून त्याचं बळ अधिक आहे. म्हणजे मग तुमचं मत काय आहे. आमचं मत एक आहे, काही करून का होईना त्याला स्थान भ्रष्ट करायचं. आमच्याकडे यज्ञ आहे, अग्रपूजेचा मान तुम्हाला द्यायचा ठरलंय, असं खोटं खोटं बोलून गोकुळातून त्या कृष्णाला आपल्या मथुरेत आणावं आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यावर हल्ला करून एकदाच त्याला मारून टाकावं. असं म्हटल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. वा वा वा, अरे याला म्हणतात सल्ला, याला म्हणतात युक्ती. वा वा, अशा वेळी आठवली पाहिजे, नाही तर प्रसंग निघून गेला आणि मग म्हणतोय मला वाटत होतं हो तेव्हाच असंच व्हायला पाहिजे होतं. काय अर्थ आहे त्याला, त्यावेळी त्याला आठवलं पाहिजे, त्यावेळी त्याला मार्ग सुचला पाहिजे. वा वा. पण एक जण उठला, तो म्हणला थांबा, हो थांबा. म्हणले काय,
तुम्ही निर्णय घेतला ना, स्तुत्य आहे, मान्य आहे. पण असंच एकदा पूर्वी ठरलं होतं, उंदरांची बैठक झाली होती. उंदरांनी निर्णय घेतला, आपल्याला भीती असेल तर मांजरीपासून. म्हटले बरोबर, हो. आपल्या वाडवडिलांना खाल्लं संपवलं असेल तर मांजरीनी. ती केव्हा येते हे कळत नाही म्हणून आपले वाडवडील सापडले. आम्ही युक्ती केली, म्हणजे कोणती? मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची. घंटा वाजेल, मांजर आलेली कळेल आणि आपण मात्र पळू आणि पळून आपला मृत्यू टाळू. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 वा. आतापर्यंत कोणालाही जे सुचलं नाही ते आपल्याला सुचलं. पण त्यावेळेला एक उंदीर उभा राहिला. त्यांनी सांगितलं, थांबा, ठरवलं योग्य. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधल्याने आपल्या उंदीर कुळाचं रक्षण होणार आहे. पण घंटा बांधायला कोण जाणार हे पहिलं ठरवा, कारण जो जाणार तो पहिला जाणार. हे महत्वाचं आहे. मांजरीच्या गळ्यात जर घंटा बांधायला उंदीर गेला तर तो नाश्त्यावारी जाईल. तर हे पहिलं ठरवा की घंटा कोणी बांधायची. तशी कृष्णाला मथुरेत आणून मारायचं ठरवलं, आनंद आहे. पण कृष्णाला आणायला जाईल तो पहिला जाईल. तेव्हा हे पहिलं ठरवा, कोणी जायचं. त्यावेळेला हुशार बुद्धिवान असलेल्या एका पंडितांनी नाव सुचवलं. म्हटले काय? सातवत नावाच्या वंशात जन्माला आलेल्या आणि श्वफल्क नावाच्या राजाच्या पोटी जन्म घेतलेल्या अक्रूराला फक्त पाठवण्याचं आमचं मत आहे. त्याचं नाव अक्रूर आहे. म्हणले का? तर तो देवाचा भक्त आहे, त्याला कोणी मारणार नाही आणि त्याच्यावर भगवान विश्वास ठेवणार आणि मग भगवान परमात्मा त्यांच्या सोबत येणार. म्हणले वा वा, काय युक्ती आहे, काय आयडिया आहे, जाऊ द्या. मग कंसाने रथ सज्ज करून दिला. अक्रूरा, रथात बसा आणि कृष्ण परमात्मा बळीराम दादांना खोटं खोटं सांगून आपल्या मथुरीत काही करून हजर करा. म्हटले हो. अक्रूर विचार करतोय रात्रभर, हो म्हणू की नाही म्हणू. जर मी हो म्हणतो तर माझ्यामुळे भगवान परमात्म्याला मरण पत्करावं लागेल, त्याला जबाबदार मी. पूर्वीचे माणसं पापाला फार भीत होते. नाही म्हणावं तर भगवंताचं दर्शन होण्याची संधी प्राप्त झाली. एरवी कंस आपल्याला जाऊ देणार नाही, या निमित्ताने जाऊ देतोय. काय करावं? सकाळी सकाळी निर्णय सुचला. हो, विश्वाचा संहार करणारा डिपार्टमेंट परमात्म्याकडेच आहे, तर त्याला मारणारा कोण आहे? चला जाऊया. आणि रथ सज्ज केला. अक्रूराने त्यावेळेला दारात उभा केलेला आहे रथ. रथ उभा केल्यानंतर आणि भगवंताशी काही बोलतोय, तेवढ्यामध्ये बाकीच्या गवळणी विचारू लागल्या, का हो यशोदामाई, आज लाला दिसत नाही, कन्हैया दिसत नाही, कृष्ण दिसत नाही आणि अपरिचयाचा रथ दारात सजवलेला मात्र दिसतोय. काय कृष्ण परमात्मा कुठं जाण्याची तयारी करतायत का? असं म्हणतायत. असं का घडलं? गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला, सांगे ओ मजला, अक्रूर उभा असे बाई गे, साजनी नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी नंदराजाच्या दरबारात जमल्या आणि विचारतायत, आज भगवान दिसत नाही, काय तयारी आहे? त्यावेळेला नंदराजाची पत्नी काय म्हणते ते पुढे फार सुंदर वर्णन केलेलं आहे. नंदाची पत्राणी सजगदित होली, नंदाची पत्राणी सजगदित होली, मथुरेची चक्रपाणी दातुगे सागरी, मथुरेची चक्रपाणी दातुगे सागरी. निवळ झाले मना हे वचन ऐकोनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ज्या वेळेला बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होऊन ती सांगते की माझा कंठ दाटून आलेला आहे आणि हे बघा आज मथुरेला भगवान जाण्याच्या तयारीत आहे. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांची मनं विव्हळ झाली, अंतकरण द्रवलं गेलं, रडण्याचा आक्रोश करायला सुरुवात केली. आणि कोण न्यायला आलाय माझ्या भगवान परमात्म्याला म्हणून त्यांच्या पुढे एकच एक व्यक्ती दिसली. हो, तो म्हणजे अक्रूर. त्या अक्रूराला शिव्या द्यायला सुरुवात केली. चांडाळा, हो दुर्जना, आमच्या सर्वांच्या प्रेमात विष कालवणाऱ्या अक्रूरा, अरे नाव काय तुझं आणि करणी काय? नाव अक्रूर आहे पण करणी मात्र क्रूर आहे, क्रूर. अजिबात दयामाया नसलेला अक्रूरा म्हणून चांडाळा म्हणून शिव्या देत आहेत. त्या पुढे
अक्रूरा चांडाळा कोणी तुला पाठवलं असं म्हणून त्याला शिव्या देत आहेत. नुसत्या शिव्यावर थांबल्या नाहीत त्या गोपिका. हो, भगवान परमात्मा ज्या रथात जाणार त्यावेळेला त्या आडव्या पडल्या त्या रथाच्या. आम्ही नाही रथ जाऊ देणार. काही सांगितलं आम्ही अश्व आणि लावून धरू, काही दोर पकडले, काही चाकं धरली, काही देवाचे पाय पकडले, काही आपल्या आणि नेत्रोदकाने भगवान परमात्म्याचा आणि अभिषेक केला, चरणाभिषेक केला, काही शपथ घालू लागल्या, काही भगवान परमात्म्याचा हट्ट आमचा पूर्ण करा एकदा तरी असं म्हणू लागल्या. आमचं ऐका, आमचं ऐका. पण भगवान परमात्मा रथी चढले वनमाळे आकांत गोकुळी, रथी पडल्या व्रजबाळी हे कोण त्या सांभाळी, नयनाच्या उदकाने भिजली धरणी. त्यावेळेला डोळ्यातल्या पाण्याने जमीन भिजली, चिखल तयार झाला. पण भगवान परमात्मा मात्र त्यांच्या प्रेमाला बळी पडले नाही. कारण ज्यांना मोठं काम करायचं तर एक कार्यार्थम अगत्यम कोटी कार्यम चकारः असं गर्ग संहितेत वर्णन केलेलं आहे. मोठ्या माणसाच्या मागे कामं फार असल्याने एका कामात त्यांना फार वेळ देणं शक्य नसतं. भगवंताला पुढेही बहुत करणे आहे. देवाला जायचं होतं आणि भगवान परमात्मा रथी चढले आणि अक्रूराला बोलताय, देव बोले अक्रूरासी वेगी हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पाहावे मजसी. बाबा, या गोपीचा शोक मला अनावर झालाय, पाहत नाही. आता लवकर इथून रथ घेऊन चल. आणि रथ नेला मथुरेमध्ये. एका जनार्दनी रथ गेला निघून. आणि मग ह्या रडू लागल्या वगैरे. काही त्यांच्या मागे आल्या, गोपाळ मागे आले, वसुदेव बरं आपले नंदराज हे सर्व, यशोदामाई सर्व आले. आणि तिथे आल्यानंतर कंसाने काय कट केला तो ऐका. कंसाने मुख्य दारामध्ये अत्यंत उन्मत्त असा हत्ती त्याला मध्यप्राशन करविलं आणि त्याला दारामध्ये ठेवलं. बलराम कृष्णांना तो जागीच मारून टाकेल हत्ती असं त्यांनी ते आणि कारस्थान तयार केलं, ज्याला कपटेन शत्रुहू, कपट केलं. आता भगवान परमात्मा आणि बलराम दादा जेव्हा हत्तीच्या समोर आले त्यावेळेला काय घडलं आहे का. हत्तीने कृष्ण परमात्म्याला बघितल्यावर हत्तीने साष्टांग प्रणिपात केला, लोटांगण घातलं. त्याचं खरं शास्त्र असं आहे, सर्व विश्व ज्याच्या हाती त्याला काय करील हत्ती ठरलेलं आहे. सर्व विश्व ज्याच्या, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. जे जे काही घडतंय ना ते त्याच्या सत्तेनं गतीर भरता प्रभू साक्ष निवास शरणम स्रोत. काय करेल हत्ती. आणि त्याचा भागवतात पुरावा असा आलेला आहे. हत्तीने लोळण का घेतलं त्याचं कारण, हत्ती कृतघ्न नव्हता, हत्ती भस्मासूर नव्हता, ज्यांनी उपकार केले त्याची फेड अपकाराने करणारा हत्ती नव्हता. पशु असून प्रामाणिकपणा होता त्याच्यात. पशु असून प्रामाणिकपणा विशेष आहे. माणसाची जागा त्याला द्यायला काहीच अडचण नाही. किती प्रामाणिकपणा. त्याने विचार केला, एकेकाळी आमच्या हत्ती कुळातला नकरानी पकडला असता, सर्व नातेवाईकांनी मोकलून दिला असता, मरण्याच्या वाटेवर असताना त्यांनी एक कमळाचं फुल तोडलं आणि माझ्या कृष्णाला अर्पण केलं. त्या फुलाच्या बरोबरच भगवान परमात्मा कसे धावून आले. भागवतात त्याचा विचार आहे. पर्यंकम विसृजम गणान गणयन भूषामणी विस्मरणम उत्थानोपि गदे गदेति निगदम पद्मामनावलोकयन निर्गच्छन्न परीक्षतो खगपतिं चारुह मानावतु ग्राहग्रस्त मातंग पंग वसुः मुद्धरस्व जनार्दनाः. हो, असा प्रकार घडला. भगवान परमात्म्याची अवस्था काय झाली ते त्या भागवतात सुंदर वर्णन केलेले. भगवान ह कहे लक्ष्मी और ती कहे गजराज. ह तिथं म्हटले आणि ती म्हणेपर्यंत हत्ती जवळ येऊन पोहोचले. आणि त्यावेळेला काय झालं, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तू आगे ना विठाई. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही, हे गजेंद्राचा धावा तू आगे ना विठाई. त्या गजेंद्राकरता धावून आली आणि मग आमचा हत्ती कुळाचा उद्धार केला. कोण विचार करतोय लक्षात आहे ना आपल्या. हो, हा हत्ती, कंसराजातला हत्ती, तो विचार करतोय आमच्या हत्ती कुळाचा त्यावेळेला भगवंतानी उद्धार केला, मग आता काय मी कृष्णाला मारू. म्हणून त्यांनी लोटांगण घातलं. शरण आला तो हत्ती. आणि त्यावेळेला भगवान तिथूनही पुढे आल्यावर मग कंसाला मात्र सर्व राज्य फिरू लागलं की बस बस बस. आकाशवाणी झाली होती ना की कंसा तुला हिचा 8वा पुत्र मारेल. तर आता ती वेळ आलेली दिसते. त्यावेळेला दुदुंभी नाद होऊ लागले, स्वर्गात विमानं एकत्र दाटी होऊ लागली की आता शत्रूला मारण्यासाठी जो अवतार धारण केलाय त्याचा अंतिम प्रकार आहे हा. जब जब होई धर्म के हानी. तुळशीदास स्वामींनी सुंदर वर्णन केलेलं आहे.
धर्माला ग्लानी हानी होते, शत्रू उन्मत्त होतात, पृथ्वी त्याच्या भाराने कापते, गारहानं सांगते त्याचा भार नाहीसा करण्यासाठी भगवान अवतीर्ण होत असतात. आणि आज तोच अवतार दिसतो. म्हणून राजे जमले, स्त्रिया जमल्या, बरं देव देवता जमल्या, वैष्णव संत महात्म्यांचे मेळे जमले, बरं त्यापेक्षा मोठमोठे योगीजन जमले. कारण महत्वाचा प्रश्न होता तो. आणि सर्वजण जमले असताना मुष्टिक चानुरादी जगात अप्रतिम मल्ल होते, त्या मल्लाच्या कड्यामध्ये कृष्ण बलरामांना सोडलं आणि त्यांच्यावरती मोठमोठे पैलवान त्यांना प्रहार करायला लावला. तेव्हा बाकीचे सर्व म्हणू लागले, कंस दुष्ट आहे, दुर्जन आहे, हे किशोर वयाचे लहान लहान बालक आणि जगात अप्रतिम असलेले मल्ल त्यांच्यावरती सोडून किती अन्याय, धर्मनीती युद्धनीतीचा भंग करणारा दुष्ट दुर्जन पापात्मा अधम असा निश्चित नरकात पचेल असं सर्वजण शिव्या देऊ लागले. पण तेवढ्यात ऐका काय प्रसंग घडला. भगवान परमात्म्याकडे पाहण्यासाठी एक वर्ग नव्हता. पैलवान होते, राजे होते, स्त्रिया होत्या, गोपाळ होते, माता पितर होते, योगीजन होते, संत होते, काळ होता, देव देवता होत्या. त्या सर्वांनी देवाकडे पाहिलं. पण सर्वांना देव कसा दिसला त्याचं वर्णन भागवतात केलेले. सर्वांना सारखा नाही दिसला. प्रत्येक ज्यांचा जसा भाव तसा तसा दिसला. कोणाला कसा दिसला सांगतो मी तुम्हाला. मल्लानाम मशनिर्नृणाम नरवर स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशुः मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषाम तत्वं परम योगिनाम वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गत साग्रजाः. भगवान परमात्मा कसा दिसला त्याचं वर्णन केलेलं आहे. मल्लानाम मल्लाहा, पैलवानांना पैलवान दिसला. नृणाम नरवरहा, राजे लोकांना सार्वभौम राजा दिसला. स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान, स्त्रियांना मूर्तिमंत मदनाचा पुतळा दिसला. गोपानाम स्वजनो, गोपाळांना आपला बालमित्र सवंगडी दिसला. स्वपित्रो शिशुः, पित्याला आपला लहानसा बालक दिसला. बर सताम क्षितिभुजाम शास्ता, संतांना पृथ्वी तलावर उन्मत्त झालेल्या दैत्यांना शासन करणारा शास्ता दिसला. त्याच्या पुढे तत्वम परम योगिनाम, योगीजनांना तात्विक दृष्टीनं हाच सर्वत्र कसा व्यापून आहे असा दिसला. काळाला काळ, मृत्यूला मृत्यू दिसला. हे रंगमगत साग्रजाहा. मग सर्वांना वेगळा वेगळा दिसला. हे वर्णन एकनाथ महाराज करतायत. भावे जैसा तैसा हरी एक, तैसा हरी एक, ए हरिची दासा हरिदाही दिशा, हरिची दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरी एकच होता. पण ज्यांचा जसा भाव तसा त्यांना दिसत होता. महाराज म्हटले तुम्ही जो भाव ठेवाल ना त्या भावाने परमात्मा तुम्हाला दिसेल. भावे जैसा तैसा हरी एक. ज्या हरिदासांना तो हरी सर्वत्र दिसतो ते हरिदास काय करतात आणि त्यामुळे त्यांना काय प्राप्त होतं हे अभंगाचं दुसरं चरण. मुखाने हरी हरी गात असल्यामुळे त्यांची चिंता हरपली. त्याच्यात फार सुंदर वर्णन आहे. जगाच्या पाठीवर असा मानव नाही किंवा असा जीव नाही की त्याच्या पाठीमागे चिंता नाही. एक चिंता सर्वांना नसेल पण चिंता नसेल असा कोणीही नसेल. असं एकच स्थान आहे ते म्हणजे हरिदास. त्यांना चिंता का नाही याचं कारण आहे. नव्या अध्यायात भगवान सांगतायत ते एकवटुनी जी अक्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतावणी मदची पडली. तीही जे जे करावे तयाचे मदची पडले. आगवे जेवी आजात पक्षाची जो पक्षिणी जे आपुली तहान बुगणीने निकिते बाळका माऊलीशी करे तेवी अनुसरली मज प्राणी तयाचे सर्व मी करे. या सर्व ओव्या बघा तुम्ही. भगवान म्हणतायत एक वटून माझी भक्ती ज्या दिवशी करतात ना त्या दिवशी त्याची पूर्ण चिंता मी वाहतो. म्हणून संत म्हणतायत
तुझ लागली सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता. आमची चिंता तुला लागली, मग तू जर आमची चिंता करतोस तर मग आम्ही कशाला चिंता करू. म्हणून नाही काही चिंता तुझी आमुचा माता पिता बहिणी बंधू आणि चुलता आणि का गोता सर्व ठाई आणि का गोता सर्व ठाई. आम्हाला चिंता नाही, आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण कितीतरी प्रमाण आहेत. संतांना कोणत्याही प्रकारची चिंता नाही. हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. चिंतामणी हातात आला तर चिंता राहत नाही. चिंतामणी निर्माण ज्याने केला तो मिळाल्यावर चिंता कशी राहील. आणि म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. हर चिंता तर हरपलीच का. आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळीक वैकुंठ. बस आता आम्हाला जन्म मरणाची चिंता राहिली नाही. बस आता कोणत्याच प्रकारची चिंता राहिलेली नाही. आणि म्हणून महाराज म्हटले या दृष्टीने आम्ही निश्चिंत झालो. आता पुन्हा जन्मही आम्हाला उरलेला नाही. जन्माला कारण वासना आहे, पण वासनाच हरिरूप झाली. मग आता आम्हाला जन्म कसा राहील हे तिसरं चरण. जन्म घेणे लागे वासनेचा संग जन्म घेणे लागे वासनेचा संग जन्म घेणे लागे वासनेचा संग येती झाले अंग हरी रूपा येती झाले अंग हरी रूपा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. त्यांची वासनाच हरिरूप झालेली आहे. शास्त्र वासना नाही, देह वासना नाही, लोक वासना नाही, कोणत्याही प्रकारची वासना उरली नाही. त्यामुळे त्यांना जन्म घ्यावा लागत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. महाराज म्हणतात ते संत हरिरूप झाले आणि आता त्यांचं ज्ञातेपणही गेलं आणि नेमतेपणही संपलं. हे चौथं चरण आहे अभंगाचं. हरिरूप झाले जानने हरपले हरिरूप झाले जानने हरपले हरिरूप झाले जानले हरपले नेनत गेले हरिचे ठाई हरिच्या ठाई हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. महाराज म्हटले जे हरिरूप झालेले संत आहेत ना ते त्यांचं जाणतेपणही गेलं आणि नेणतेपणही गेलं. आता इथं थोडासा महत्वाचा भाग आहे. नेणते पण गेलं ठीक आहे, पण जाणते पण कसं काय गेलं हो याचं उत्तर असं फार वेदांताच्या दृष्टीने सुंदर वर्णन केलेलं आहे. नेणते पण जसं घातक आहे तसं जाणते पण घातक आहे. अहम देहास्मी वृत्ती आहे ही नेणते पण, अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही जाणते पण आहे. हो, शास्त्राने 3 अवस्था सांगितल्या, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. या 3 अवस्थेमध्ये 2 कार्य अवस्था आणि 1 कारण अवस्था. संसाराचं कार्य घडतंय जागृती स्वप्नामध्ये, सुषुप्तीत अज्ञान शिल्लक आहे म्हणून कारण अवस्था. त्याच्या पलीकडे तुर्य अवस्था आहे, तिच्यात वृत्ती ज्ञान आहे. वृत्ती ज्ञानाने अज्ञानाचा बाध झाला म्हणजे देहास्मी वृत्ती संपते, ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण होते. पण देहास्मी वृत्ती रजोगुण तमोगुणाची वृत्ती आहे आणि ब्रह्मास्मी वृत्ती ही शुद्ध सत्वगुणाची वृत्ती आहे. अर्थात ही सत्वगुणाची वृत्ती देखील घातकच असल्यामुळे वृत्ती शून्य ब्रह्म्याच्या ठिकाणी, म्हणून त्याच्या पलीकडे उन्मनी अवस्थेत शुद्ध ज्ञान आहे, तिथे कोणत्या प्रकारची वृत्ती राहत नाही. आणि म्हणून तिथं जाणतेपणही गेलं आणि नेणतेपणही गेलं. हरीच्या ठाई महाराज म्हणतात असे जे संत महात्मे झाले ना त्यांच्या जनी वनी हरीच त्यांना दिसतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.